बातमी प्रताप सरनाईकांसंदर्भात। महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसंच ओला, उबर, ई बाईक टॅक्सी यांसारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहन चालकांशी प्रवाशांशी मराठीतूनच त्यांनी संवाद साधणं आता अनिवार्य करण्यात आलंय आणि याच निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावलं उचलली आहेत। या पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत विशेष बैठक आयोजित केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेत सकाळी ही बैठक आता होणार आहे। 11 वाजता बैठकीचं आयोजन आहे आणि या बैठकीत मराठी भाषेची अनिवार्यता, अंमलबजावणीची रूपरेषा आणि प्रशिक्षणाचा आराखडा यावर व्यापक अशी चर्चा होणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, बैठकीसंदर्भात सविस्तर माहिती द्या। सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन केलंय। परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होती। प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त विषय चर्चेचा आहे की तो रिक्षा चालकांना परिवहन नियमाच्या अंतर्गतच मराठी भाषा बोलणं हे अनिवार्य आहे आणि या नियमालाच अंमलबजावणी करत असताना काही रिक्षा संघटनांचा मात्र तीव्र विरोध आहे। अर्थात राजकारण जर बाजूला सोडलं तर मग या मागे सगळ्यात महत्वाची गोष्ट चर्चेला येते ती म्हणजे महाराष्ट्र MMR रिजन मध्ये प्रामुख्याने रिक्षा चालक हे हिंदी भाषिक आहेत आणि त्यांना मग मराठी शिकावं लागणार आहे। तर मराठी शिकवायचं असेल तर मग त्यासाठी त्यांच्याकडे कशा स्वरूपामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, त्यांना कशा स्वरूपामध्ये मराठी भाषा शिकवणारे प्राध्यापक किंवा व्यक्ती उपलब्ध करून द्यावेत, त्या दृष्टिकोनातून आज ही बैठक होत आहे। मराठी भाषेचे क्षेत्रातले तज्ञ लोक आणि तसं साहित्यिक काही या बैठकीला असतील उपस्थित। रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींची देखील प्रताप सरनाईक चर्चा करणार आहेत। ती मराठी भाषा सक्तीची आहे आणि 2019चा नियम आहे आणि आता 2026 वर्ष सुरू आहे। इतकी वर्ष देऊन देखील अनेकांना भाषा जर येत नसेल तर त्याची अंमलबजावणी करताना ज्याला येत नाही त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। अर्थातच सागर, म्हणजे ज्यांचा सध्या आता विरोध होतोय तो नेमकं जाणून घेणं आणि सोबतच नेमकं काय अंमलबजावणी करता येईल की त्यांना मराठी शिकवता येईल अशा एकंदरीतच सगळ्या गोष्टींवरती तज्ञांसोबत चर्चा केली जाणार आहे। म्हणून बैठकीकडे आपलं लक्ष असेल आणि आपल्याकडनं त्याचे वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।